आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालू राहणार आहे। आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले आहे। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। यामध्ये बीपी, शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, एक्स-रे, 2D इको एंजियोग्राफी, दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार, नेत्र तपासणी, लंब चाचण्या, CBC, BSL असे उपचार असून शिबिर कालावधीत सवलतीच्या दरात एक्स-रे सर्व प्रकारचे, सोनोग्राफी सर्व प्रकारची माफक दरात केली जाईल। एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत केल्या जाईल। औषधींवर 20% सवलत, सिटी स्कॅन लॅब 50% सवलतीच्या दरात केल्या जाईल। शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत 837 रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेतला आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालू राहणार असून 35,000 रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे। चालवलं जातं हे 100 बेडेड हॉस्पिटल आहे। 100 बेडचं आणि या ठिकाणी सर्व सुविधा ज्या आहेत त्या सुविधा उपलब्ध आहेत। तर या 14 पासून म्हणजे आता जे पौर्णिमा झाली त्या पौर्णिमेच्या दिवशी आत्मा मालिक ध्यानपीठाचे प्रमुख संत आणि संत माता या ठिकाणी सर्व आल्या आणि त्यामध्ये परमानंद महाराज, निजानंद महाराज आणि सर्व संत या ठिकाणी आले आणि या शिबिराचं उद्घाटन केलं। आणि या शिबिरामध्ये आतापर्यंत 950 रुग्णांनी लाभ घेतलेला आहे। तर शिबिर काय आहे आणि शिबिरामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे या संदर्भाची माहिती आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने मी देतोय। तर या शिबिरामध्ये जो कोणी सर्व रोग निदान शिबिर आहे आणि या सर्व रोग निदान शिबिरासाठी जो कोणी रुग्ण या ठिकाणी येईल त्याला कोणताही केस पेपर असणार नाही। केस पेपरची फी असणार नाही, ती पूर्णपणे मोफत तपासण्या होतील। आता हे शिबिर जे आहे ते 21 जून पर्यंत चालणार आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिवस जो आहे 21 जून 2025 त्या दिवसापर्यंत हे शिबिर चालणार आहे। आणि दररोज या ठिकाणी रुग्ण त्यांच्या व्यवस्थेनुसार किंवा आवश्यकतेनुसार या हॉस्पिटलमध्ये येऊन शिबिराचा लाभ घेऊ शकतात। साधारण 35,000 रुग्णांना या व्यवस्थेचा लाभ देण्याचा आम्ही योग दिनापर्यंत ठरवलेलं आहे। आणि या माध्यमातून आम्ही सोनोग्राफी म्हणजे या कालावधीमध्ये सोनोग्राफी कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी असेल ती 400 रुपये मध्ये होईल। लॅब तपासण्या ज्या आहेत त्या 50% सूट देऊन होतील। एक्स-रे कोणताही प्रकारचा असेल तर तो 100 रुपयामध्ये होईल। औषधांमध्ये 20% सूट ही देण्यात आलेली आहे। तर कोणतीही औषधं तुम्ही या ठिकाणी घेतली या शिबिर कालावधीमध्ये तर तुम्हाला 20% सूट मिळेल। त्यानंतर दंतरोग, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फ्री मध्ये होणार आहेत। आणि रूट कॅनल जो उपचार आहे तो त्या तारखेपर्यंत 1000 रुपयामध्ये रूट कॅनलचा उपचार होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशी कॅथ-लॅब आहे आणि या ठिकाणी हार्टच्या संदर्भातले म्हणजे हृदयाच्या संदर्भातले सर्व तपासण्या आणि पुढचे जे काही ऑपरेशन्स वगैरे होतात, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी सर्वच्या सर्व गोष्टी या ठिकाणी मोफत होतात। आणि या शिबिर कालावधीमध्ये पण त्या मोफतच चालू राहणार आहेत। तर दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी IPD जे रुग्ण असतील म्हणजे आपल्या जनरल वॉर्डमध्ये जे रुग्ण हे होतील म्हणजे ऍडमिट होतील तर त्या रुग्णासाठी जनरल वॉर्डचे जे चार्जेस आहेत तेही या कालावधीमध्ये आम्ही 50% केलेले आहेत। आणि 50% मध्ये रुग्णाला म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये चांगला दर्जेदार उपचार हा रुग्णांना व्हावा। आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा किंवा आम्ही काळजी घेतो, वी केअर आत्मा क्युअर म्हणजे आत्मा प्रत्येकाचा अंतरात्मा परमेश्वर हाच बरा करतो, परंतु काळजी घेण्याचं काम आमच्या हातात आहे। ही जी आश्रमाची किंवा हॉस्पिटलची टॅगलाईन आहे ते घेऊनच आम्ही हे कार्य करण्याचं ठरवलेलं आहे। त्याचबरोबर ऍडमिट होणाऱ्या रुग्णांसाठी सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण रुग्ण आणि रुग्णाबरोबर असणाऱ्या एका नातेवाईकांसाठी हॉस्पिटल जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून हे मोफत आहे। आणि हे शिबिर कालावधीमध्ये पण मोफत राहणार आहे। त्यामुळं जेवणाचा, नाश्त्याचा खर्चही या
रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना होत नाही. तर अशा पद्धतीने ही जी आत्मा मालिक हॉस्पिटलनी निर्माण केलेली सुविधा आहे आणि दिलेले हे काही शिबिर कालावधीमध्ये जे काही सेवा देण्याचं ठरवलेलं आहे त्या सेवेचा लाभ हा जास्तीत जास्त रुग्णांनी, म्हणजे कमीत कमी आम्ही 35,000 काउंट ठरवलेलं आहे की 35,000 रुग्णांना ही सेवा द्यायची एवढ्या कालावधीमध्ये. परंतु 50,000 आले, लाख आले, 1.5 लाख आले तरी सुद्धा आम्ही ह्या सगळ्यांना ते उपचार या शिबिर कालावधीमध्ये आत्ता सांगितलेल्या पद्धतीने मोफत पद्धतीने होणार आहेत. तर सर्वांना विनंती आहे की या सेवेचा लाभ आपण घ्यावा. आत्मा मालिक ऑपरेशन थिएटर्स आहेत आणि कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन्स करण्याची सुविधा आत्मा मालिकमध्ये. त्याचबरोबर हृदयरोगाच्या संदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया या ठिकाणी केल्या जातात, त्याच्यासाठी डॉक्टर आहेत. त्याचबरोबर 2 फिजिशियन या ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रेडिओलॉजी म्हणजे एक्सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी याच्यासाठी इनहाऊस कायमस्वरूपीचे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर दंतरोग, डोळ्याचे रोग या संदर्भाच्या तपासणी करणारे डॉक्टर्स उपलब्ध आहेत. आणि ज्या नेफ्रॉलॉजी किंवा बाकीच्या मोठ्या शस्त्रक्रिया करायला लागतील किंवा या संदर्भाच्या गोष्टी असतील तर सर्व ऑन कॉल डॉक्टर्स या हॉस्पिटलला अटॅच आहेत. तर ज्या ज्या वेळेला हे गरज पडतात त्या वेळेला हे डॉक्टर्स येतात, त्या सुविधा देतात, सेवा पुरवतात. त्यामुळं सर्व प्रकारच्या 100 बेडचं हॉस्पिटल आणि सर्व सुसज्ज अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं रुग्णांना जास्त त्रास म्हणजे इकडं तिकडं जाण्याचा त्रास होत नाही. लॅब ही इनहाऊसच आहे आपली तपासणीची, रक्ताचे नमुने किंवा बाकीच्या गोष्टी तपासण्याची लॅब सुद्धा हॉस्पिटलमध्येच आहे.